हाय हॅलो नमस्ते, मी कल्याणी. तुमचं नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आम्ही गावाला ट्रॅव्हल करत आहोत संगीतसाठी. तर काय काय होतं आहे सोबत तर तुमच्यासोबत मी तुम्हाला दाखवते की निघणार होतो सकाळी 6 वाजता, पण आज आम्हाला 7 वाजलेत निघताना. सो सगळे चिडत आहेत माझ्यावरती की लेट झालं आहे म्हणून. तर चला रिया चालली आहे तिच्या आजीकडे. तिला लग्नाला आम्ही नाही नेणार आहोत कारण की तिची एक्झाम आहे आणि ऊन खूप असणार आहे, म्हणून तिला आम्ही माझ्या आईकडे सोडणार आहोत. काय झालं पुढे का बसताय का? राजापासून सावधान. बाहेर यायचंय का तुला? आम्ही पोचलो आहे माझ्या घरी, म्हणजे माझ्या माहेरी रियाला सोडवायला, कारण की रियाला आम्ही घेऊन नाही जाणार आहोत. हे आहेत आमचे साहेब, ज्यांचं नाव गेटवर लावलेलं आहे. काय काय माणसांपेक्षा जास्त यांना जपलं जातं असं म्हटलं तरी चालेल. आणि गेटवर जसं लिहिलं आहे राजापासून सावधान, तर याची एक स्टोरी आहे. स्टोरी इन द सेन्स राजापासून सावधान का लिहिले ते मी तुम्हाला सांगते. तर राजापासून सावधान असं का लिहिलेलं आहे, कारण की जनरली आपण पाहतो कुठल्याही घरी गेल्यानंतर किंवा सिटीमध्ये कुत्र्यांपासून सावधान असं लिहिलेलं असतं, पण आमच्या घरामध्ये स्पेशली राजाला कुत्रा म्हटलेलं आवडत नाही. कुणीही त्याला कुत्रा म्हणत नाही. माझ्या वडिलांना बिलकुल आवडत नाही त्याला कुत्रा म्हटलेलं, म्हणून त्याला राजाच म्हणायचं. आमच्या पूर्ण मळ्यामध्ये, जसा गावाला मळा असतो तसं आमच्या पूर्ण मळ्यामध्ये तो जेव्हाही गेटमधून बाहेर जातो, कधी कधी गेट चुकून उघडा राहिल्यानंतर, तर कुणीही असं म्हणत नाही की तुमचा कुत्रा आमच्याकडे आलाय. ते फोन करून सांगतात तुमचा राजा आमच्याकडे आलाय. तर त्याला माणसाप्रमाणे ट्रीट केलं जातं घरामध्ये. त्याला हाड पण म्हणायचं नाही. हां, ही आहे माझी आजी. हा, चहा प्यायचा आहे आज. आई चहा नाही बनवणार आहे. आई बाई, आई असा हात तर कर. हां, तर आई चहा माझा चांगला बनवत नाही. बाकी सगळं चांगलं बनवती, चहा चांगला बनवत नाही. तर आता आईचं ऑपरेशन झालेलं आहे. घरी आमच्या खूप पाहुणे असतात, म्हणून आईसाठी चहाची मशीन आलेली आहे, कॉफी मशीन आलेली आहे. किती दिवस झाले ते येऊन मशीन येऊन? हां, तर मशीन येऊन 9-10 दिवस झालेले आहे. आवडतोय का लोकांना चहा मशीनमधला? एकदम. आई म्हणते सगळ्यांना खूप आवडतोय. कुणी विचारत नाही का तुला एवढा चांगला चहा कसा काय करायला लागला? हां, तुम्ही काय पिणार आहात, चहा की कॉफी? चहा पिणार आहे. आणि चहा बनवायला किती वेळ लागतो? 3 मिनिटं का? हे आहे त्याचं पाणी. खाली काय काय आहे? टी, कॉफी, हाफ ड्रिंक, हॉट वॉटर, एक्स्ट्रा ड्रिंक, ऑटो फ्लश. ओके, मला माहीत नाही. मी आज पहिल्यांदाच हे मशीन पाहते आहे. सो आज मी पहिल्यांदाच त्याला चहा पिणार आहे. चहा, आमचा चहा रेडी झालाय. रेडी झालाय. वाव, धूर निघतो का रेडी झाल्यानंतर? अच्छा, धूर निघतंय का पहिलं ते? मशीन मधला चहा प्यायचा, कॉफी प्यायची की चहा प्यायचा आहे? आई, एकदा आम्ही चहा ट्राय करतो, नाही तर कॉफी ट्राय करतो. एवढंच आलं आता फक्त? हां, बारीक ग्लासाचं घेतलं. अच्छा, माप आहे का त्याचं? कसला मसाला चहा आहे की वेलचीचा? अच्छा, मसाला चहा आहे. कसा आहे आजी चहा मशीनचा? चांगलं आहे, आम्ही करतो ना. कसा आहे ताई चहा? खरंच चांगला आहे. बरं आहे का? मी ठरवलं उन्हाळ्यामध्ये चहा कमी करायचा आहे, पण तो होत नाही आहे. आणि आता एवढी तारीफ ऐकली तर पिलाच पाहिजे की कसा लागतोय. मी सांगते तुम्हाला चहा कसा लागतोय तो. खरंच चहा चांगला आहे बरं काही. चहा एकदम चांगला आहे. ही मी पुण्यातून मी आणि माझा भाऊ आम्ही दोघांनी जाऊन आणलेली मूर्ती आहे गणपती बाप्पाची.
हे आहे विठ्ठल रखुमाई आणि आहे ती. तुम्ही माझ्या माहेरी जर आलात तर तुम्हाला सगळीकडे फक्त झाडच झाडं दिसतील. हे पहा, जिकडेही नजर जाईल तुम्हाला तिकडे हिरवळच दिसेल. तुम्हाला मी दाखवते काय काय प्लांटेशन केलेलं आहे इथे. काय झालंय, राजाची स्टोरी मी तुम्हाला सांगते झाडं दाखवल्यानंतर. हे आमचं आहे शेत. एक मिनिट. हे जे तिकडे नारळाचं झाड आहे आणि हे जे समोर घर दिसतं आहे हे आमचं जुनं घर आहे जिथे माझा व्हिडिओ शूट झाला आहे. आणि ही तीच शेती आहे ज्या शेतामध्ये तो आम्ही व्हिडिओ शूट केला होता. आमच्याकडे नदी खूप जवळ आहे. हे समोर नारळाचं झाड जे दिसतंय खाली तिथे आमची नदी आहे. आमची नदी म्हणजे नदी आहे, घोड नदी आहे. पहिल्यांदा मोठे बोगनवेलचे झाडं लावलेले होते ते काढून आता नवीन लावलेत. मी पण फर्स्ट टाइमच पाहते आहे. त्याचं काहीतरी नाव आहे पण मी ते विसरली आहे या प्लांटचं. आणि हे का टाकलंय कारण की आमचे राजासाहेब त्यांना पानं ओढतात आणि खातात. कारण की इथे खूप मोठा कृष्णवेल होता ह्या पूर्ण याला, तर आमच्या साहेबांनी तो खाऊन टाकलेला आहे. त्या राजाची स्टोरी अशी आहे की जेव्हा आमच्या घरामध्ये जसं मी म्हटलं की आम्ही लॉन काढून ते ग्लास हाऊस बनवलं आहे बाहेर जे आहे गार्डनमध्ये. तिथे आमचं पहिलं लॉन होतं पण तिथे खूप सारे स्नेक म्हणण्यापेक्षा मी तुम्हाला सांगते 2दा नाग आला होता. आणि आमच्या राजाने तो नाग आल्यानंतर त्याच्यावर कंटिन्युअस तो भुकत राहिला आणि आईला वाटलं की कोणीतरी बाहेर आलं आहे म्हणून तो असा करतोय. म्हणून आई बाहेर पाहायला गेली तर आईला सुद्धा तो समोर येऊन देत नव्हता. एवढा मोठ्याने तो त्या नागावरती भुंकत होता. जेव्हा आईचं लक्ष खाली गेलं पायाकडे की हा खाली भुंकतोय म्हणून, तेव्हा आईने पाहिल्यानंतर आई खूप घाबरली. पाठीमागे पळायला लागली तर आई पडली पण होती. आईला तेव्हा लागलं पण होतं. त्याचा व्हिडिओ आहे CCTVमध्ये, त्याचं फुटेज पण आम्ही म्हणजे ते शूट झालेलं आहे. मी ती क्लिप तुम्हाला दाखवेल की राजाने कसं आईला सेव्ह केलं होतं नागापासून. आणि मी खरं सांगते माझ्या वडिलांचा त्याच्यावर खूप जीव आहे. आजपर्यंत आमच्याकडे जो पण डॉग आलाय त्याचं प्रत्येकाचं नाव राजाच आहे. आमच्याकडे आतापर्यंत जेवढे पण डॉग झालेत सगळ्यांचं नाव राजाच होतं. तर हे आहे बॅकयार्ड घराच्या पाठीमागे. हे आय गेस ऑरेंज आहेत, त्याला ऑरेंज आलेत. मोसंबी संत्री जे तुम्ही म्हणता ते त्याला खूप सारे आलेत, पिकलेले पण आहेत. मी बॅक कॅमेराने दाखवते. आणि हाच आहे तो व्हिडिओ जिथे राजाने माझ्या आईचा जीव वाचवला होता. हे आहे ऑरेंज मोसंबी संत्री जे पण तुम्ही म्हणाल, मोसंबीच म्हणू शकतो आपण याला. आणि हे महाशय काहीच ठेवत नाही. आई इथे पाठीमागे भेंडी वांगी असं लावते तर आमचे साहेब सगळं खातात. कुठलंही वांगं आलं की लगेच पहिलं तोडतात आणि कुरतडतात आणि टाकून देतात. म्हणून याला पाठीमागे यायला बंदी आहे. गेट बनवून घेतले की ह्याने पाठीमागे येऊ नये. कुणी आल्यानंतर हा पाठीमागे येतो. तर हे पाठीमागे दिसतंय तुम्हाला, हे आंब्याचं झाड आहे आणि ह्या आंब्याच्या झाडाखाली आमचा पहिला राजा जो होता त्याला पुरलेला आहे. ह्याच्या आधी आमच्याकडे एक डॉग होता, तो पण लॅब होता. हा पण लॅबच आहे. तर तो ब्लॅक कलरचा होता आणि
कालचा ॲक्सिडेंट झाला होता. कुणीतरी गेट चुकून ओपन केलं होतं आणि तो लहान होता, 1-1.5 वर्षाचाच होता आणि तो बाहेर गेला होता आणि एका ट्रकवाल्याला तो दिसला नाही. त्या दिवशी मी खरं सांगते 2 दिवस आमच्या घरामध्ये असं वाटत होतं की घरातलं कुणीतरी माणूस गेल्यासारखं फिलिंग होतं. माझे वडील तर लहान मुलासारखे रडत होते, कारण की त्यांचा पहिल्यापासून मला माहीत नाही का ते माहीत नाही, पण डॉग्सवर खूप जीव आहे. स्पेशली राजावरती तर खूप जीव आहे आणि म्हणून ह्या राजाला ते भयंकर जपतात, भयंकर म्हणजे भयंकर जपतात. आता ते घरी नाही आहे, मी त्यांना सांगताना विचारलं असतं की राजाला तुम्ही का जपता एवढं, तर त्यांनी तुम्हाला सांगितलं असतं की ते का राजाला एवढं जपतात म्हणून. आणि राजाचा पण त्यांच्याकडे भयंकर जीव आहे. जेव्हाही कुठली गाडी गेटवर येते तर राजा असा माणूस आहे की तो आईला जाऊन भुंकून सांगतो की तू लवकर ये, गेट खोल. सारखा कंटिन्युअस सारखा बघून भुंकत राहतो की तू ये म्हणून. जोपर्यंत आई येत नाही ना तो 10 फेऱ्या मारतो, गेट ते मेन डोर, गेट ते मेन डोर, की ये म्हणून गाडी आली आहे. ही आहे आमची तुळस. याला कलर दिला होता ब्लॅक कलर, पण तो काढला आहे, आता परत द्यायचा आहे. हे ग्लास हाऊसचं जेव्हा काम केलं होतं तेव्हा याचं खूप सारं खराब जे सिमेंट वगैरे होतं ते सगळं ह्या तुळशीवर उडालं होतं. तर आता ह्याला परत एकदा ब्लॅक कलर करणार आहे. ही दगडातली तुळस आहे. हे आहे माझ्या छोट्या चुलत्यांचं घर, ज्याची होम टूर मी करणार आहे सुट्टीमध्ये आल्यानंतर. आणि हे माझ्या दुसऱ्या चुलत्यांचं, जे माझे सख्खे चुलते आहेत छोटे, त्यांचं घर आहे. तर तुम्ही चुलतीला काय म्हणता मला माहीत नाही, पण आमच्याकडे चुलता चुलतीला बऱ्यापैकी जण काका काकी म्हणतात, पण आमच्याकडे नाना नानी म्हणतात. तर दाखवते मी नानी काय करते. माझा आल्यानंतरचा पहिला स्टॉप असतो इथेच. ओ, हे आहे आमचं छोटं पितुकलं बाबू. काय झोपली होती, डोळे बंद होते तिचे. हा तू बोलू शकते, व्हिडिओ काढताय का? बोलू शकते. ही आहे सायली, माझ्या छोट्या भावाची बायको. आणि मेन माणसाला दाखवते काय लावले मला माहिती आहे. छोटी चुलती आणि ही आहे मोठी चुलती, आमच्या सगळ्यात घरात मोठी आई. आम्ही हिला मोठी आई म्हणतो. माझे व्हिडिओ पाहते का तू? कधी पाहते? लेक सरपंच झाली, कसं वाटतंय? छान वाटते. चांगलं वाटतंय का? तर आमची अक्काबाई म्हणजे माझ्या मोठ्या आईची मोठी मुलगी, आमच्या घरातली सगळ्यात मोठी बहीण, तिच्यानंतर माझा नंबर लागतो, 2nd नंबर. ती काल सरपंच झाली आहे. तर ह्या आहेत सरपंच बाईंच्या आई. आवरून आली असती का मग चांगली साडी. नेक्स्ट टाइम आमची मोठी आई आवरून येईल ब्लॉग मध्ये. आता सध्या तिला असंच बघात आता नाही काम करत होती. अगं इकडे असते बायला. ये हमारा बेबी, क्यू तू बेबी. माझ्या आईचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे, माझ्या आईला लवकर काही आठवत नाही. हा आहे आमचा फॅमिली फोटो. याच्यामध्ये मी, माधुरी, वैभव आणि दादा दिसत आहेत. पुढचा फोटो आहे आईचा, जो हळद दळतानाचा माधुरीच्या लग्नामधला आहे. इथे आणि पुढे आहेत दादा, ते वासोटा किल्ल्याला गेले होते तेव्हाचा हा त्यांचा फोटो आहे. आणि हा आहे जेव्हा आमच्या घराचा स्लॅब पडत होता तेव्हा त्याला त्याचं पूजन होतं तेव्हाचा तो फोटो आहे. आणि ती गुलाबी साडीमध्ये माझी मावशी आहे. मी सांगितलं त्यांना, त्याने काय केलं ते, तो व्हिडिओ पण मी टाकणार आहे. तू पडलीवाला तो टाकू ना आता. अगं त्याने मला दाखवायचंय तुला राजाने कसं वाचवलं. टाकते ना मी. टाकते. अगं टाकते ना, टाकते आई. मी सांगितलं तू पडली होती त्याच्यामध्ये म्हणून. आई मला म्हणते तू चिकन बनव. मी तिला म्हटलं मी आज आयतं चिकन खाणार आहे, वाटलंच तर मी तुला भांडी घासून देते, पण मी चिकन बनवणार नाही. कारण की कधी कधी असं असतं की काही गोष्टी, स्पेशली चहा, नॉनव्हेज, अशा गोष्टी आयत्या खाण्यात जी मजा आहे ना, करून खाण्यात नाही आहे. केल्यानंतर खायला मजा नाही येत. टाकते ना तो व्हिडिओ, तो वाला, तो सापावाला टाकते ना मी. का
त्याच्या मुलीचं लग्न, ज्या लग्नामध्ये आज आम्ही दोघे, उद्या मामा मामी म्हणजे आमच्या भाचीचं लग्न आहे. ताईंच्या पण ना ताई, आमच्या भाचीचंच लग्न आहे. ऐकायला थोडं ऑड वाटतंय ना. आमची मुलगी 7 वर्षाची. आमची मुलगी 7 वर्षाची आणि आम्ही मामा मी झालोय. मी हे सांगायचं विसरले की आज मी जो कुर्ता घातला आहे, जो मी मिशो आणि मिंत्रा हॉल केला होता त्यातला होता. मी तुम्हाला फुल दाखवते की तू कसा दिसतो. म्हटली दादांना तू? म्हणलं सगळं आणलंय. हा, भांडी काय घातलंय, आणलंय? मिसळ काय आणलंय? सगळं काय आणलंय? आता जी चहा प्यायचं आणलंय, हा. हे आणलंय, ते आणलंय. म्हणलं तुम्ही तर भांड्याचं राहिले बघ. भांड्याची मिसळ आणली का त्यात टाकली का झाली का? हा, भांड्यांची मशीन पाहिजे ना आजीला. भांडी घासायला पण आणि धुवायला पण. आहे ना? सुकून पण तिने लावली, पण तिनेच पाहिजे भांडी. भांडी लावली पण तिनेच पाहिजे मशीन. काय बाई? मशीन कशी भांडी लावली? आजीला भांड्याचं मशीन पाहिजे. कधी घ्यायचं का? बाबा चला ताई, चला हात धुवा. आई पिले ना, चांगलं झालं. हा, प्लेट बंद नको घेऊ बाबा. जेवण करून आम्ही निघालो आता. जाऊ का? हा, रविवारीची ना. हा, चला बाय रिया. आजीला त्रास द्यायचा नाहीये रिया बिलकुल, आणि अभ्यास करायचा आहे बाळा, आणि उन्हात फिरायचं नाहीये. आई